यापूर्वी वक्त्या डॉक्टर प्राध्यापक प्रतिभा जाधव आपल्या विचार मी त्यांना आमंत्रित करतो की आपले यापुढे विचार. खरं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला बोलायला काहीही शिल्लक राहिलेलं नाही. हा एका महिलेवर झालेला अन्याय आहे म्हणजे इतक्या जोरदारपणे अत्यंत आक्रमकपणे आणि अभिनयविषयाने आमचे मित्र प्रसिद्ध साहित्यिक विद्रोही विचारवंत राकेश वानखेडे यांनी आपली बाजू मांडली आणि त्यापूर्वी सारी पार्श्वभूमी आदरणीय विनोदजी शिरसाट यांनी मांडली आणि माझ्यापर्यंत काही मुद्दे सोडलेत नाहीये. मला वाटतं धन्यवाद म्हणून जागेवर बसावं की काय आता. परंतु मोरल ऑफ स्टोरी मला बाबुराव बागलांच्या ओळी आठवल्या. दोघांच्या विवेचनातून एक अधोरेखित झालं ते म्हणजे मानवी मेंदू ह्युमन ब्रेन सर्वश्रेष्ठ आहे. आणि बाबुराव बागुले तेच म्हणतात ना, तू सूर्याला सूर्य म्हटलास आणि सूर्य सूर्य झाला, तू ते चंद्राला चंद्र म्हटलास आणि चंद्र चंद्र झाला. हे मानवा हे माणसातूच आहे सर्व काही आणि तुझ्यामुळे सुंदर संपन्न झाली ही मुली. तो माणूस सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपला जो आजचा विषय आहे परिसंवादाचा की AI सर्वसामान्यांसाठी उपकारक आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह, तर ते प्रश्नचिन्ह बाजूला सारून मी तिथे पूर्णविराम देते आहे. आणि मला वाटतं हीच बाजू माझ्या आधीच्या दोनही वक्त्यांनी मांडलेली आहे. खूप वेगळा आयाम आणि खूप वेगळ्या अंगाने वानखेडे सरांनी जी आमच्या कक्षेत नव्हती इथे येण्यापूर्वी वैचारिक कक्षेत नव्हती की या बाजूनेही विचार होऊ शकतो, तर खूप मोठा धक्का त्यांनी आपल्या वाणीतून या एका चौकटबद्ध विषयाला दिलेला आहे. मला वाटतं AI आला आणि ओरड सुरू झाली की रोजगार जातील, माणसं बेरोजगार होतील, गोपनीयता भंग होईल. हे ओरड करणारे कोण आहेत याचं विश्लेषण झालं पाहिजे. आणि बघा, बदल ही एकमेव गोष्ट आहे जी शाश्वत आहे. ती कोणी रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही, संपवू शकत नाही. ती अनिवार्य आहे आणि ती अपरिहार्य आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन शोध लागला त्यावेळी ओरड झाली हे थांबवा. अहो, आपल्याकडे पहिला संगणक आला राजीव गांधींच्या काळात, किती आरडाओरडा झाला होता आणि कुणी केला होता तो जरा इतिहास मागेवरून बघा. आणि संगणक आल्याने काय झालं, प्लसच झालं. हो, उणे अधिक बाजू असतात, उणे कमी आहेत नवीन शोधांपासून निर्माण होणारे, अधिकच्या बाजू अधिक आहे. मला वाटतं परिवर्तनाच्या या 13व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात हा महत्वाचा विषय इथे विवेचनाला ठेवला, त्यासाठी आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करते. परिवर्तनाच्या कुटुंबाची मी विद्यार्थी दशेपासून श्रोता प्रेक्षक आहे ती आहे आणि आता सर अधिकारवाणीने सहभागी म्हणून पण बोलवतात. या मंचावर आदरणीय शिरसाट सरांनी सांगितलं की आम्ही काही तज्ज्ञ नाही आहोत, आम्ही सुद्धा AI कडून डाटा एकत्रित करूनच इथे बोलणार आहोत. आणि हा AI डाटा शेअरिंग पण कोणी केलेला आहे, माणसानेच केलेला आहे. मला वाटतं AI आला आणि बऱ्याच गोष्टींचं लोकशाहीकरण होऊ लागलं. आपला जो चिरका बारका आवाज कुणी ऐकत नव्हतं, पहिला बाहेर गावकुसा बाहेर काहीतरी आपण सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत होतो, तो आता पटलावर येऊ लागलाय. आणि मग या विषय आहे बरं का, लिहिणाऱ्यांची एक मक्तेदारी होती, बोलणाऱ्यांची मक्तेदारी होती. आता लिहिणारे समाज माध्यमावर वेगवेगळ्या समाज माध्यमावर लिहू लागलेत. उहापोह होतोय मुद्द्यांवर महत्वाच्या, तर गरजेचं आहे. कारण आपल्याला स्वतंत्र स्वरच नव्हता, आपल्याला स्वतंत्र आवाज नव्हता. हा आवाज मला वाटतं आधुनिक तंत्रज्ञानाने दिलाय, ज्या सद्यस्थितीत आपण 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाचा प्रस्फोट युग म्हणून ज्याला म्हणतो, या प्रस्फोट युगाने दिलेला आहे. मागे वळून बघितलं तर मानवी जीवनाची क्रांती आणि उत्क्रांती, माणसाच्या विकासाचे टप्पे कसे होते, ड्रायव्हिटिकेस म्हणजे 15 दशलक्ष वर्षांपूर्वी झाडावर राहणारा आणि वानरासारखा दिसणारा, त्यानंतर आणखी बदल झाला, तो झाला होमो हॅबिलिस म्हणजे विविध साधनं वापरणारा, आणि त्याच्यानंतर होमो इरेक्टस म्हणजे 2 पायांवर चालणारा द्विपादवादी, आणि नंतर होमो सेपियन्स म्हणजे याची बुद्धी आणि शारीरिक क्षमता विकसित झाली आणि आपण आहोत होमो सेपियन्स, आधुनिक मानव. आणि हा आधुनिक मानव AI वापरू लागला, पण AI वापरण्यापूर्वी त्याला जागतिकीकरणाच्या टप्प्यातून जावं लागलं. हळूहळू शहाणा होत गेला. जागतिकीकरणाचे 3 टप्पे सांगितले
जातात आणि जागतिकीकरणापासून माहिती तंत्रज्ञानाचं एक मोठं युग आपल्या समोर आलं आणि या युगाचे प्रभावी असे काही परिणाम दिसू लागलेले आहेत. कोणतं क्षेत्र नाहीये, कोणतं क्षेत्र सुटलेलं नाहीये की ज्यावर AIचा चांगला परिणाम झाला आहे. तोटे आहेत परंतु निग्लिजिबल आहे असं मला वाटतं. अत्यंत दुर्लक्षित ठेवावी अशा काही गोष्टी आहेत, त्या पण किती खऱ्या आणि खोट्या त्यावर पण विश्लेषण संशोधन होण्याची आवश्यकता आहे. पण AI वरून वाचलेली माहिती ऐकून वाचून माणूस बुद्धिमान होणार आहे का? तर नाही. सर म्हणाले त्याप्रमाणे चिंतन, मनन, विश्लेषण हे गरजेचं आहे आणि जी मूळ स्वरूप होतं अभ्यासाचं ते काही डळमळीत होणार नाहीये. कारण माणूस जे काही वाचेल, जे काही विश्लेषण करेल, ते फीड करेल त्याच्यात आणि आउटपुट येईल. जे माणसाने इनपुट टाकलंय त्याच्यानुसार आउटपुट येईल. इथे कोण काय इनपुट देत आहे, काय भरताय त्याच्यावर अवलंबून आहे की आउटपुट काय येणार आहे. म्हणून मला असं वाटतं की जे या लेखणीचं लोकशाहीकरण झालंय, त्या माईकचं पण लोकशाहीकरण झालंय, त्यामुळे आपला एक स्वतंत्र सूर आणि स्वर ऐकू येऊ लागलेला आहे. बाकी सर म्हणाले तसं आरोग्याच्या क्षेत्रातही मोठा याचा चांगला परिणाम झालेला आहे. मी वाईट शोधण्याचा प्रयत्न केला हो, याचे तोटे काय, पण मला भेटले नाही हो. आणि सर म्हणाले तसं गोपनीयतेचा भंग, कोणती गोपनीयता हो? आपले किती काय कशाला लिंक केले माहिती का तुम्हाला? अगदी छोटी मोठी तुम्ही खरेदी केली आणि शोधण्याचा प्रयत्न केला संगणकावर कोणीही जगाच्या पाठीवर, तर तुम्ही कुठे होता, तुमचं लोकेशन काय दिसतं, तुम्ही काय करत आहात, तुम्ही काय खरेदी विक्री करत आहात, सारं दिसतं हो. तुमचा पगार किती जमा झालाय, तुमचा इन्कम टॅक्स किती केलाय, साऱ्या गोष्टी आज संगणकावर उपलब्ध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की AI सर्वसामान्यांसाठी उपकारक असं आहे. अधिक वेळ घेत नाही कारण गंगाधर आयटे सरांनी कानात येऊन मगाशी सांगितले तुम्हा दोघांची जबाबदारी आहे आणि शेवटी बोलणाऱ्या वक्त्यावर थोडा अन्याय होतो तर आधीच्या वक्त्यांनी सांगूनही जास्त वेळ घेतलेला असतो. अर्थात हरकत नाही, त्यांनी खूप महत्वाचे मुद्दे सांगितले, कदाचित तेवढे महत्वाचे मुद्दे माझ्याकडे नसतील. जाता जाता पुरुष बहुल मंचावर एका बाईचा बारका चिरका आवाज ऐकून घेतल्याबद्दल इम्रान प्रताप गडी यांच्या 4 ओळी तुमच्या पुढ्यात ठेवते. ए रुतबा मेरे सर को, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ए रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये जो सम्मान है वो भी संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा. मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. डॉक्टर प्राध्यापक प्रतिभा जाधव यांनी मानवी बिंदू सर्वश्रेष्ठ आहे, संस्कृती जोपासणाऱ्यांची जी मक्तेदारी आहे, असे माणसांची वृत्ती